नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे. तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, अत्यंत टोकाचा विरोध असताना सुद्धा आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान सामना झाला. खरं तर पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नये अशी एक जनभावना भारतामध्ये होत होती आणि त्यामुळं भारतीय संघाने पाकिस्तानबरोबर खेळायला भारतातूनच प्रचंड विरोध होता. किंबहुना खेळाडूंची मानसिकता तशी नव्हती. परंतु हा आशिया चषक आहे आणि आशिया चषकामध्ये आशिया खंडातले सर्व देश सहभागी होतात आणि सामने सगळे दुबईमध्ये आहेत. त्यामुळे भारताने खेळाची तयारी दाखवली आणि त्याच्यासाठी केवळ खेळाचं नुकसान होऊ नये किंवा खेळात राजकारण येऊ नये म्हणूनसाठी भारताने खेळाची तयारी दाखवली. आणि जो काही भारतीय जनतेचा जो पहलगाम हल्ल्यामुळे जो संताप झाला होता, त्या संतापाला कुठंतरी एक वाट मोकळी करून द्यायची. म्हणजे भारतीय संघ सुद्धा खरं तर पाकिस्तानच्या बाबत खूपच आक्रमक होता आणि कुठंतरी त्यांना जसं भारतीय सैन्याने त्यांना युद्धाच्या रणांगणात हरवलं तसं खेळाच्या मैदानात हरवून याचा कुठंतरी सूड घेऊन भारतीय जनतेला एक आनंदाचा क्षण द्यायचा हा निर्धार करून भारतीय संघ दुबईमध्ये गेला होता. ठरल्याप्रमाणे भारत पाकिस्तान मॅच झाली. त्याच्यामध्ये टॉस करताना झाल्यानंतर सूर्यकुमार यादव भारताचा कर्णधार यांनी पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवणी केली नाही. संघ जिंकला. भारतीय संघाने सामना जिंकला, एक हाती जिंकला आणि जिंकल्यानंतर सुद्धा विरोधी संघाशी हस्तांदोलन करायचं असतं, तेही हस्तांदोलन टाळलं आणि भारतीय संघ स्टेडियममध्ये जाऊन बसला. या सगळ्या गोष्टीवरून पाकिस्तानची एवढी आगपाकड झाली की आम्हाला इज्जत दिली नाही, आम्हाला काय मानमर्यादा नाही का, भारतीय संघ असा का वागला, हे काय स्पोर्ट्समन स्पिरिट आहे का, वगैरे 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 खूप काही झालं. म्हणजे त्यांनी ती गोष्ट एवढी जिव्हारी लागली भारतीय संघाची वर्तणूक. आणि त्यातच सूर्यकुमार यादव भारताचा कॅप्टन, त्याने हा विजय हा पहलगाम हल्ल्यातील जे बळी पडलेले हिंदू आहेत त्यांना समर्पित केला. तसेच भारतीय सैन्यांना, ज्या भारतीय सैन्याने पाकिस्तानला चारेमुंडाचित केलं होतं युद्धामध्ये, त्या सैन्याला हा विजय समर्पित केला. त्यामुळे तर पाकड्यांची फार जळफळाट झाली. गंमत बघा, भाकरीला पीठ नाही, खायला मीठ नाही. सगळं काय चाललंय ते भिका मागून चाललेले IMF कडून आणि बाकीच्या देशांच्याकडून. आणि अशा लोक जे ते इज्जतीची सुद्धा भीक मागतात, हे सगळ्यात मोठं हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे इज्जत सुद्धा यांना भिकेत पाहिजे असते. तो जो कोण मोहम्मद युसूफ म्हणून पाकिस्तानचा माजी खेळाडू आहे, खरं तर त्याचं नाव युसूफ योहान आहे. मला आठवते चांगलं, 90च्या दशकातला तो एक खेळाडू म्हणून निश्चितपणे चांगला होता. युसूफ योहानाचा स्ट्राईक रेट खूपच चांगला होता. म्हणजे युसूफ योहाना हा लक्ष्मण रिकी पॉन्टिंग यांच्या तोडीचा बॅट्समन होता आणि पाक संघामध्ये एकमेव तो ख्रिश्चन होता त्यावेळेला. म्हणजे बिगर मुस्लिम हा एकमेव खेळाडू होता युसूफ योहाना. तो ख्रिश्चन होता. तो सुद्धा परवा कुठल्या तरी पोर्टलशी का युट्यूब चॅनलशी बोलताना सूर्यकुमार यादवचा उल्लेख त्यानं सुवरकुमार यादव असं केला. म्हणजे हा जो म्हणतात ना, ते एक बाडगा सुद्धा जोरात बांग देतो, त्या पद्धतीचं ते वर्तन त्या युसूफ योहानाचं होतं. म्हणजे संघात तुला टिकून राहण्यासाठी धर्म बदलावा लागेल असा अप्रत्यक्ष दबाव त्याच्यावर आला होता. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नाही. पाकिस्तानमध्ये काय अप्रत्यक्ष होत नसते, प्रत्यक्षच होत असते. तर त्यावेळेला त्या युसूफ योहानावर दबाव आला होता की तुला जर संघात राहायचं असेल तर तुला धर्म परिवर्तन करून इस्लाम स्वीकारावा लागेल, तरच तुला संघामध्ये राहावं लागेल. आणि स्वतःची संघातली जागा टिकवण्यासाठी म्हणून हा युसूफ योहानाचा मोहम्मद युसूफ झाला. आणि तो आज भारतीय कर्णधारावर टीका करतोय, भारतीय संघावर टीका करतोय. त्याची लायकी पण नाही या गोष्टीवर बोलायची की स्वतःच्या गुणवत्तेला बाजूला सारलं त्यानं. गुणवत्ता निश्चित चांगली होती, खेळाडू म्हणून तो निश्चितच उत्तम होता, उजवा होता. परंतु तिथे गुणवत्तेला न्याय मिळत नाही हो, त्याला तिथे इस्लाम स्वीकारायला लावलं. आणि म्हणूनच आपण आजचा हा जो एपिसोड करतोय हा, की पाकडे भीक सुद्धा म्हणजे इज्जत सुद्धा येणं भिकेत मागतात. पाकडे इज्जत सुद्धा भिकेत मागतात. बाकी तर सगळा देश भीक मागूनच चाललेला आहे, पण आता इज्जत सुद्धा आहे की नाही, यांना भीक मागावी लागते, इज्जतीची सुद्धा. तर नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे तिसरा डोळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. हा मोहम्मद युसूफ
हा ज्या वेळेला सुवर कुमार बोलत होता ना, त्यावेळेला त्याला ह्याची जाण नव्हती की इस्लाममध्ये सुवरचं नाव घेणं सुद्धा निषिद्ध मानलं जातं. परंतु जसं म्हटलं ना मगाशी मी की बाडगा जोरात बांग देतो, तशी अवस्था त्या युसुफ योहानाची. चांगला खेळाडू होतो. आजपर्यंत त्याला मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. नेहमी चांगला बोलायचा तो, सचिन तेंडुलकर विषयी वगैरे आपल्या खेळाडूंच्या विषयी चांगला बोलायचा. आणि तो एकमेव खेळाडू पाकिस्तान संघामध्ये बिगर मुस्लिम होता, त्यामुळे त्याच्याविषयी रिस्पेक्ट पण होता. खेळाडू म्हणूनच रिस्पेक्ट होता त्याच्याबाबत, की चांगला खेळाडू होता. परंतु त्याचंही डोकं फिरलंय की त्यांनी आता ते इस्लाम स्वीकारल्यापासून तो अगदी मी किती कट्टर इस्लामवादी आहे, मी कट्टर मुस्लिम आहे हे दाखवायसाठी तो असे काही बडबड करत असतोय. म्हणजे बरं, पहिली गोष्ट की पाकिस्तान संघाला एवढं राग याचे कारण काय आहे? ज्यांचे हात हिंदूंच्या निरपराध रक्तानं माखलेले आहेत त्यांच्याशी कसलं हस्तांदोलन करायचं? मर्डरर्स आले काय, मोठा तीर मारला काय, बुळग्यासारखे लपून आले, गोळीबार केला आणि निघून गेले, आणि ह्यांच्याशी हस्तांदोलन करायचं? जो देश दुसऱ्यांनी दिलेल्या पिठावर जगतोय, जो देश स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या देशामध्ये मेड इन पाकिस्तानची एक सुई बनवू शकला नाही, एक सुई तयार करू शकलं नाही, फक्त दहशतवादी तयार केले, त्यांना कसली इज्जत आणि मान मर्यादा आले? हिंमत तरी कशी करावी त्यांनी इज्जत मागायची? हा काय आंतरराष्ट्रीय स्तरावर तो पाकिस्तानचा संघ काय आंतरराष्ट्रीय दर्जाचा वाटतो संघ? काय तर म्हणे आमच्या संघाला तुम्ही इज्जत दिली नाही. कसली इज्जत द्यायची? आणि भारतातल्या एखाद्या खेडेगावातल्या लोकल खेड्यातल्या संघानं सुद्धा त्या संघाला हरवलं असतं. अशी परिस्थिती आहे त्या संघाची. आणि काय म्हणे तर आमची मान मर्यादा. कसली मान मर्यादेच्या गोष्टी करता तुम्ही? बरं, जे काय हे आहेत पाकिस्तानचे माजी खेळाडू ते सुद्धा काही लोक टीका करायला लागलेत भारतीय संघावर. मला कमाल वाटते. म्हणजे स्पोर्ट्समन स्पिरिट तुम्ही नाही शिकवायचं आम्हाला. आलं का लक्षात? एक पाकचे काही माजी क्रिकेटपटू बोलायला लागलेत आता की भूतकाळातल्या कामगिरीवर जे जागतायत आता कॉमेंट्री करून, ते लोक आता काय बडबड करायला लागलेले आहेत की खेळामध्ये राजकारण नको, धर्म नको. अरे बाबांनो, सुरुवात कुणी केली? ह्या वसाड्यांना आजही आठवत नसेल की पूर्वीच्या वेळेला पाकिस्तानचा संघ जिंकायचा त्यावेळेला हेच खेळाडू, त्यांचा कर्णधार असेल किंवा त्यांचा मॅन ऑफ द मॅच घ्यायला जर पुढे आले तर त्यावेळेला हेच खेळाडू तो विजय काश्मीरमधील भारतीय लष्कराकडून मारले गेलेल्या शहीदांना, म्हणजे अतिरेक्यांना, त्यांच्या भाषेत शहीद, हा विजय समर्पित आहे असं म्हणायचे. मला आठवतंय त्यावेळेला कोणतरी शाहिद आफ्रिदी का कोणतरी बोललं होतं, मला एक्झॅक्टली नाव नाही सांगता येणार, पण त्यावेळेला त्यांचे बरेचसे खेळाडू असे बोललेले आहेत की पाकिस्तान मधल्या शहीदांना आम्ही हा विजय समर्पित करतो. आणि आज आम्ही एका पहलगाम मधल्या शहीदांना, ज्या निरपराध हिंदूंना ज्यांनी मारलं त्या अतिरेक्यांना, त्यांच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त केला, तर तुम्हाला एवढी झोंपायची काय कारण आहे? हा, अरे खेळाच्या बाबतीत तर तुम्ही दर्जाहीन आहातच, पण माणुसकीच्या बाबतीत सुद्धा दर्जाहीन आहात. माणुसकीच्या बाबतीत सुद्धा कसला काय तो संघ आहे काय? आमच्या एखाद्या खेड्यातल्या संघानं सुद्धा हरवलं असतं. 11 जणांचे कपडे काढून त्यांचे दुबईच्या वाळवंटात वाळ टाकली असती. ह्या लायकीचा संघ येतो. कसले मान मर्यादेच्या गोष्टी करतायत? भारताविरुद्ध सामना जिंकल्यानंतर जे खेळाडू किंवा एखादी विकेट, सचिन तेंडुलकर सारख्या दर्जेदार खेळाडूची विकेट जरी पडली नाही, ह्यांनी मिळाली नाही ह्यांना चुकून, तर हे त्या ह्याच्यामध्ये ग्राउंडमध्ये नमाज पडायचे. आणि त्या लोक सांगतात खेळात राजकारण नको, धर्म नको. भारतातील 140 कोटी जनता हे भारतीय कर्णधाराला, प्रशिक्षकाला आज आणि संपूर्ण संघाला आशीर्वाद देते पाकिस्तानला हरवलं म्हणून, आणि त्याच्यापेक्षा पाकिस्तानचे हस्तांदोलन टाळून त्यांना त्यांची लायकी दाखवली म्हणून. अरे तुम्ही तुमच्या देशातली जनता काय म्हणते बघा ना. मी अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनलला काही त्या पाकिस्तानी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, ते सुद्धा त्यांना शिवाय घालतात. स्वतःच्या देशात ह्यांना इज्जत मिळत नाही, ते बाहेरच्या देशातून इज्जत पाहिजे मिळवावं म्हणून हट्ट धरतायत. म्हणजे पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय संघाची कृती एवढी जिवारी लागली, आणि एवढी जर खरोखर जिवारी लागली असेल ना, तर त्यांनी स्वतःच्या पंतप्रधानांना, ISIला आणि त्यांचा तो लष्कर प्रमुख आहे ना, जो लष्कर प्रमुख मुनीर, जो आता ट्रम्पच्या घरी काय दोन्ही भांडी झाडू पोछा करतोय ना, त्याला सांगावं की लोको सुधरा, तुम्ही काशी करताय, त्याच्यामुळे आमची कपडे काढले जातात आंतरराष्ट्रीय स्तरावर. एवढी जर तुम्हाला खरोखर इज्जतीची भीती वाटते ना, तर स्वतःच्या देशातल्या त्या लष्कर प्रमुखाला, त्या पंतप्रधानांना
सांगा ठणकावून की आता हे नका, दहशतवादी आतंकवादी तयार करू नका, हे भिका मागायचं बंद करा आणि काहीतरी स्वतःच्या देशात निर्मिती करा. आणि स्वतःची जनता तुम्हाला शिव्या घायला लागली की आमच्याकडून कसल्या इज्जतीच्या गोष्टी करताय. भारताने आपला स्टँड क्लिअर केलेला आहे की आता यापुढे खेळायचं का तोंड जोडवून रडीचा डाव खेळून परत पाकिस्तानला जायचं, हे आता पाकिस्तानला ठरवायचंय. परंतु पाकला योग्य ठिकाणी योग्य तो फटका दिला, त्याबद्दल भारतीय जनता भारतीय संघाचं अभिनंदन करते. परत जरी भारत पाकिस्तान सामना आशिया चषकमध्ये झाला तरी त्यांच्या बाबतीतला भारताचा स्टँड हाच असणार आहे. आता खेळायचंय की नाही खेळायचं हे ते पाकिस्तानच्या संघानं ठरवायचंय. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे लाईक करा. तुमचे काय मत आहेत ते कमेंटमध्ये लिहा आणि तिसरा डोळा ह्या चॅनलला ऑल पर्यायावर टिक मार्क करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.